नमस्कार. आजच्या दिवसभरातील शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाच्या ताज्या घडामोडी बघूया सविस्तर. आजच्या 100 झटपट बातम्या. राज्याने अन्न सुरक्षा गमावली. अफामच्या उपजीविका अहवालातील निष्कर्ष. शेतकऱ्यांना वर्षाला 16,000 कोटींचा बसणार मोठा फटका. कृषी अनुदान वितरणात केंद्राकडून तात्पुरती कपात. 10% निधी थांबविला. एकूण रक्कम 122 कोटी रुपये न मिळाल्याची शंका. ॲग्रोवन तर्फे चीनमधील आंतरराष्ट्रीय कृषी प्रदर्शन अभ्यास दौऱ्याचे आयोजन. 17 ते 22 मार्च दरम्यान होणार अभ्यास दौरा. प्रदर्शनासोबत आधुनिक कृषी प्रकल्प, उद्योग समूहांना भेट. जिल्हा परिषदांवरती महायुतीचा डंका. 12 पैकी 6 जिल्हा परिषदा भाजपकडे, तर इतरत्र 2 राष्ट्रवादी, 2 शिंदे अशा प्रकारचा गुलाल. धान भरडाईच्या नावाखाली तांदळाचा घोटाळा. राईस मिल विरोधातील तक्रारीबाबत केंद्राकडून चौकशी सुरू. हाफवे होम मधील 1500 मनोरुग्णांच्या जीवाशी खेळ. 2 वर्षांपासून औषधोपचाराने अनुदान झालं बेपत्ता. 3 दिवसात 9 लाखांवरती शेतकऱ्यांनी जाणून घेतले तंत्रज्ञान. तिसऱ्या दिवशी अलोट गर्दी. अनेक दारणे ठरली अतिशय मोठी आकर्षणे. उपाशीपोटी वाऱ्यावर फवारणी, जीवावर बेतणारी चूक. पालघरमध्ये कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सतर्कतेचा थेट इशारा. काळजी घेण्याचं आवाहन. अमेरिकेसोबतच्या व्यापार करारात सौदेबाजी नाही. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी काँग्रेससह विरोधकांना जोरदार ठणकावलं. वाईत नवीन हळदीला 20,200 रुपये दर. वाई, जिल्हा सातारा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिळालाय विक्रमी दर. संत्रा पट्ट्यात मोठ्या प्रमाणावरती बागांची तोड. फळगळतीमुळे संत्रा बागायतदार आले प्रचंड मोठ्या जेरीस. शेतकरी संकटामध्ये. उत्तर महाराष्ट्रातील 5 जिल्ह्यात 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक. मुख्यमंत्री यांची सर्वात मोठी घोषणा. शेतकऱ्यांना याचा दुप्पट होणार फायदा. भाजपला अच्छे दिन. संघामुळे देश विभाजनाच्या भीतीपेक्षा अखंड भारताची कल्पना करा. सरसंघचालकांनी मांडली संघाची योग्य भूमिका. औद्योगिक वसाहतीमध्ये गुंडगिरी खपवून घेणार नाही. देवेंद्र फडणवीस यांनी अखेर फटकारले. भारताची अर्थव्यवस्था 11व्यावरून 4थ्या क्रमांकावर येणार. राज्यात 70,000 पदांसाठी लवकरच नोकर भरती. प्रशासकीय सुधारणा होणार. एमपीएससी मार्फत होणार राज्यातील भरत्या. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही भाजपच 1 नंबरला. भाजपा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 16 वरती निवडणुका लढवण्याच्या तयारीत. महाराष्ट्रात हिंदी 5वी पासूनच. डॉक्टर नरेंद्र जाधव समितीचा त्रिभाषा सूत्राबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांना आज झाला अखेर जाहीर. देशवासियांना बसणार प्रखर उन्हाची झळ. मुंबई महानगरातील कमाल तापमान 35 अंशांपर्यंत. प्रचंड पाणी शक्यता. एप्स्टीन फाईल्स मध्ये नाव, फोटो आल्याने जगात एकच खळबळ. भारतातील महत्वाच्या व्यक्तींची नावं असण्याची शक्यता. द्राक्षेतर वाईन उद्योगाला उतरती कला. जाचक धोरणांचा बसणार मोठा फटका. अस्तित्व टिकवण्यासाठी खूप मोठी धडपड सुरू असल्याची माहिती. शेतकऱ्यांच्या कायम कर्जमुक्तीसाठी अकोल्यामध्ये राष्ट्रीय किसान चर्चासत्र. राजेंद्र पवार, सुभाष वाडेकर महत्वाच्या व्यक्तींची उपस्थिती. भारताच्या चहाची जगाला अखेर पडली भुरळ. निर्यातीने गाठला उच्चांक. शेतकऱ्यांना होतो याचा 5 पट फायदा. महारेशीम अभियान राबविण्यास शासनाची मंजुरी. 21 जिल्ह्यात तुती टसर कोश उत्पादकांची होणार नोंदणी. मंजुरीतील विलंबामुळे अनुदानात प्रचंड अडचणी. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेला अडथळे निर्माण.
खरीप पीक विम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच. सोलापूर जिल्ह्यातील 3.25 लाख उत्पादकांची मोठी व्यथा आली अखेर समोर. राज्याच्या किमान तापमानामध्ये घट शक्य. निफाडमध्ये निश्चयांकी तापमान 10 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आल्याची माहिती. अजूनही तापमान कमी येणार. जलपर्णीमुळे मच्छीमारांवरती उपासमारीची वेळ. भीमा नदीकाठच्या गावातील स्थिती. मच्छीमारांना रोजगार बुडाल्याची मोठी खंत आल्याची समोर. द्राक्षेतर वाईन उद्योगाला उतरती कळा. जाचक धोरणांचा फटका उद्योगांना बसणार. महाराष्ट्रामध्ये प्रचंड शेतकरी संकटात. नरवणेंच्या पुस्तकाच्या भीतीने नरेंद्र मोदी लोकसभेत आलेच नाहीत. राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवरती जोरदार घणाघात. युद्ध पेटलं. पहिल्या टप्प्यातील आंबा मोहर करपला. सिंधुदुर्ग रत्नागिरीतील आंबा उत्पादक शेतकरी प्रचंड मोठ्या संकटामध्ये. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारकडे मोठी मागणी. DAP खतांची किंमत वाढण्याची शक्यता. बळीराजाला अर्थसंकल्पाचे पहिले गिफ्ट दिल्याची सरकारची मोठी योजना. शेतकरी संकटात. कीटकनाशकांच्या फवारणीत सुरक्षितता आवश्यक. जिल्हा कृषी विभागाचा परिपत्रकाद्वारे शेतकऱ्यांना मोलाचा आणि महत्त्वाचा सल्ला.